जनसुराज पक्षाचे संस्थापक नेते प्रशांत किशोर यांना 6 जानेवारी रोजी बिहार पोलिसांनी अटक केली. बिहार लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात आमरण उपोषणाचं हत्यार उचलणाऱ्या प्रशांत किशोर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 13 डिसेंबर रोजी पटना येथे बीपीएससीची पूर्वपरीक्षा पार पडली होती. परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आणि याचं रूपांतर आंदोलनात झालं. पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात यावी या मागणीसहित विद्यार्थी एकवटले. लोकप्रिय शिक्षक युट्यूबर खान सर सुद्धा या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले. 25 डिसेंबर रोजी मात्र विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला गालबोट लागलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला सुरुवात केली. नेमकं त्याच संध्याकाळी या आंदोलनाला राजकीय वळण मिळालं. प्रशांत किशोर हे या आंदोलनात सामील झाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा विचार मांडण्यात आला. मात्र या आंदोलनातून प्रशांत किशोर यांनी माघार घेतली. अशातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रशांत किशोर यांनी परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात यावी यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली. 3 जानेवारी रोजी प्रशांत किशोर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. एकेकाळी राजकीय पक्षांना निवडणुका जिंकून देणारे प्रशांत किशोर राजकारणात कसे आले? बात बिहार की करणाऱ्या किशोर यांचं राजकारण अपयशी का झालं? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर. महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी भारतातल्या असंख्य राजकीय पक्षांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली होती. 21व्या शतकात राजकारणात झालेलं परिवर्तन लक्षात घेऊन त्यांनी अनेक पक्षांना विजयाचा राजमार्ग आखून दिला. 2015च्या बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांना विजय मिळवून देण्यासाठी किशोर जनता दल युनायटेड मध्ये सामील झाले. विजयी झाल्यानंतर नितीश कुमार यांनी सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती केली. 2017 साली उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. अशातच काँग्रेसने किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. परंतु यावेळीच काँग्रेस आणि किशोर यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या पदरी केवळ 7 जागा आल्या. यापुढे 2021 पर्यंत अरविंद केजरीवाल ते MK स्टॅलिन यांच्यापर्यंत अनेक राजकारण्यांसोबत प्रशांत किशोर यांनी काम केलं. यानंतर 2022 साली प्रशांत किशोर यांनी प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय घेतला. बिहारमधील जनमताची चाचपणी करण्यासाठी त्यांनी जनसुराज पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेसोबतच याची तुलना करण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून राजकीय शक्ती निर्माण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होता. अखेर 2 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी जनसुराज पक्षाची स्थापना केली. अशातच आता बिहारच्या पोटनिवडणुका तोंडावर आल्या होत्या. त्यांच्या या पदयात्रेचा मात्र मतपेटीवर परिणाम झाला नाही. त्यांच्या पक्षातील 4ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर प्रशांत किशोर यांनी एका प्रकारे नितीश कुमार यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचं दिसून आलंय. एकेकाळी याच नितीश कुमार यांच्या सरकारचं धोरण राबवणारे प्रशांत किशोर त्यांच्याच विरोधातली भैरवी आळवू लागले. यानंतर डिसेंबर महिन्यात बीपीएससीच्या विरोधातील आंदोलन तापलं. 2025 या वर्षात बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. सरकारच्या विरोधात असलेल्या रागाचा वापर मतपेटीच्या राजकारणात करता येऊ शकतो हे वेगळं सांगायला नको. प्रशांत किशोर यांनी आंदोलनाला अगदी अलगद राजकीय वळण दिलं. एकीकडे हक्कांसाठी लाठ्या खायची भाषा केली, पण वेळ आल्यावर मात्र ते मोर्चातून नामनिराळे झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचं आवाहन केलं गेलं आणि पुनर्परीक्षा घेतली सुद्धा गेली. परंतु प्रशांत किशोर यांनी मात्र परीक्षा रद्द करण्याचा अट्टहास धरला आहे. त्याचबरोबर पेपरफुटीच्या विरोधात सरकारने कारवाई करावी या मागणीसाठी प्रशांत किशोर उपोषणाला बसले आहेत. अर्थात त्यांच्या या उपोषणाच्या प्रामाणिकपणावर सुद्धा आता शंका उपस्थित केली जाते. उपोषण करतानाच ते परिसरात तब्बल 2 कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन वापरत आहेत. त्यांना याबद्दल सवाल केला असता ते म्हणाले की मला माझी व्हॅन वापरू द्या अथवा दिवसाचा खर्च म्हणून 25 लाख रुपये द्या. आम आदमीसाठी लढता लढता शीश महाल बांधणारे राजकारणी हा देश बघतच आहे. त्यामुळे प्रशांत किशोर त्याच वाटेवर चालत आहेत का असा सवाल आता विचारला जातोय. बिहार मधलं राजकारण हे कायमच गुंतागुंतीचं असल्याचं बोललं जातं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण ही समस्या कायमच डोकं वर काढत राहिली आहे. दुसऱ्या बाजूला कष्टकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यात सुद्धा या राज्याला अपयश आलंय. भ्रष्टाचाराची पाळंमुळं खोल रुजलेली असतात, तर दुसऱ्या बाजूला प्रगतीची आश्वासनं वरच्यावर विरून जातात. या सगळ्या गदारोळात
प्रशांत किशोर या नवख्या राजकारणाचं पुढं काय होईल हे बघणं औत्सुक्याचं असेल. बिहारच्या याच राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.